आणि या राजकीय बातम्यांनंतर इतर काही बातम्यांचा आढावा घेऊया। अहिल्यानगर तालुक्यातील खारेकर्जुने इसळक आणि निंबळक गावात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला ठार मारण्याचे आदेश प्रशासनाला मिळाले आहेत। वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वन संरक्षक एम श्रीनिवास रेड्डी यांनी याबाबत आदेश काढले। अहिल्यानगर उपवन संरक्षण यांच्याकडून बिबट्याला ठार मारण्याची परवानगी मिळावी म्हणून प्रस्ताव पाठवण्यात आला होता। या बिबट्याच्या हल्ल्यात एका 5 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता, तर एक 9 वर्षाचा मुलगा जखमी झाला होता। दरम्यान नरभक्षक बिबट्याला मारण्याचा आदेश जरी आला असला तरी जोपर्यंत बिबट्याला ठार मारलं जात नाही तोपर्यंत आमचं समाधान होणार नाही आणि मृत रियांका पवारला न्याय मिळणार नाही असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। लेपर्ड सापडत नसल्यामुळे आपण त्याला शूटिंग करण्यासाठी माननीय प्रधान मुख्य वन संरक्षक महाराष्ट्र राज्य यांना शिफारस केलेली होती आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला काल संध्याकाळी हा लेपर्ड शूट करण्याची सुद्धा आपल्याला परमिशन मिळालेली आहे। आपल्याकडे सद्यस्थितीत 2 पथक या ठिकाणी शूट करण्यासाठी निघालेली आहेत आणि एक पथक आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातलंच आहे आणि एक पथक पुणे जिल्ह्यातलंच आहे। हे पथक पोहोचल्यानंतर आपण पुढील शूटिंगची जी मोहीम आहे सुरू करणार आहोत। बिबट्यांच्या वाढलेल्या दहशतीबाबत वनमंत्री काय म्हणतात तेही पाहूया। मी आता उद्याला पुण्याला म्हणजे आज जाईन, उद्याला पुण्याला जी बैठक होणार त्या बैठकीमध्ये पुणे जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, नाशिक जिल्हा या ठिकाणी बिबट्यांचा जो वावर झालेला आहे, ज्याच्यामधून होणाऱ्या त्यांचे हल्ले ते टोटली बंद करण्याच्या अनुषंगानं या पुण्याकरता 11 कोटी रुपयाचे सगळे यंत्रणा, पिंजरे वगैरे सगळे लावले, अहिल्यानगरसाठी तरतूद केली। नांदेडच्या वडेपुरी शिवारात काही दिवसांपूर्वी बिबट्याचं दर्शन झालं होतं, त्यानंतर पुन्हा बिबट्या दिसल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला। त्यामुळे या भागात बिबट्याची दहशत पसरली। या भागात बिबट्याचा वावर असल्यानं अनेक भागामध्ये पाऊलखुणाही आढळल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। भीतीपोटी शेतातील कापूस वेचणी करायला मजूर सापडेनासे झालेत, तसंच शेतातील रब्बी हंगामाच्या पेरण्याही रखडल्यात। स्थानिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्या प्रणिता देवरे यांनी सोशल मीडियावर केलं। वडेपुरीच्या आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतील शेतकरी आणि शेतमजुरांना मी सगळ्यांना नम्रतेचं आवाहन करते। गेल्या 4 ते 5 दिवसापूर्वी माता रत्नेश्वरीच्या पायथ्याशी आपल्याला बिबट्या आढळून आला आणि तेव्हापासून बिबट्याचं वास्तव्य हे आपल्या पंचक्रोशीतील परिसरात आहे। सर्व शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी कुठल्याही अनुचित घटनेच्या अफवांवर विश्वास न ठेवता सर्व नागरिकांनी योग्य ती आपली काळजी घ्यावी। आपली व आपल्या पशुधनाची काळजी घेऊन प्रशासन आणि वनरक्षक विभागाच्या वतीने जे आपल्या परिसरामध्ये CCTV लावण्यात येत आहेत त्या मोहिमेला सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे। काळजी घ्या, सतर्क रहा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।